आणा आणा इकडे आणा, इथे इथे ठेवा, मधोमध ठेव. हा, हे सगळं काढून टाका. थँक्यू. मूर्ख अहिल्या आणि तिची बिंडोक लफडेबाज मोलकरीण पारू. आधी त्या बावळट पारूने माझी खुर्ची मोडून मला खाली पाडलं आणि माझी खुर्ची मोडली म्हणून अहिल्याने मला खाली जमिनीवर जेवायला बसायला सांगितलं. मी दिशा जमिनीवर जेवायला बसेन असं वाटलंच कसं ग तुला अहिल्या? तुझी जितकी खुर्ची आहे ना तितकीच माझ्या नजरेत तुझी लायकी आहे. इकडे बघ, मोठी खुर्ची, माझ्यासारखीच रुबाबदार. आता तू मला खाली जेवायला बसायला सांगितलंस ते तर मी करणारच नव्हते, म्हणून मी ही माझी हक्काची खुर्ची आणली आहे. मोठी खुर्ची जिच्यावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे आणि जिला माझ्यापासून कोणीच लांब नाही करू शकणार. तुम्ही सगळे किर्लोस्कर्स ना एकदम स्टुपिड आहात. तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे जे पोरखेळ खेळताय माझ्यासोबत त्या सगळ्याला घाबरून मी शांत बसेल? नाही, मी शांत कधीच बसणार नाही. तुम्ही सगळ्यांनी मला ठरवून कितीही वेळा खाली पाडलत ना तरी मी प्रत्येक वेळेस आधीपेक्षा दुप्पट ताकदीने उभी राहत आलीये. आता सुद्धा मी दुप्पट ताकदीने उभी राहिली. मला भूक लागलीये, मी आता कुठे बसायचंय? ह्या टेबलवर तर तुला जागा नाहीये. ब्रेकफास्ट घे आणि खोलीत जाऊन कर. दिशा, तू उठ तिथून. ही जागा मोहनची आहे. अहिल्या, तू जरी इथली वाघीण असलीस ना तरी ही दिशा एक जखमी वाघीण आहे. आणि जखमी वाघीण किती घातक असते हे तुम्हाला सगळ्यांना मी लवकरच दाखवून देणार. प्रीतम सर खूप मोठ्या संकटात सापडले आणि आदित्य सर इकडे नाहीयेत. ते इकडे असते तर प्रीतम सरांना नक्की त्यांनी बाहेर काढलं असतं. मला असं वाटते की प्रीतम सरांची पैशाची बॅग चोरण्यामागं नक्कीच कोणाचा तरी काहीतरी हेतू होता. काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय. पारू मॅडम, कोणत्या गहन विचारात आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? कोण आम्ही? बरं, आता ओळखलं नाही तर इथे थांबून काय फायदा? ठीक आहे. मोहन सर,
मोहन सर, मोहन सर कसे आहात तुम्ही? मी एकदम बरा आहे. म्हटलं न्यू इयरला तुला सरप्राईज द्यावा. तू कशी आहेस? मी एकदम ठीक आहे. तुम्हाला इतक्या दिवसांनी बघून खूप आनंद झालाय बघा. अगं मला पण तुला बघून खूप खूप बरं वाटतंय. आणि मला खरा आनंद या गोष्टीचा होतोय की तू पारू टिफिन सर्व्हिस सुरू केलंय. क्या बात आहे, व्हेरी गुड. म्हणजे तू पण आता बिझनेस वुमन झाली आहेस. हा नाही म्हणजे किर्लोस्करांचा पावलावर पाऊल ठेवायला शिकली आहेस तू. व्हेरी गुड. खूप 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 मोठा बिझनेस कर. मोहन सर, खरं तर देवी यांच्या आशीर्वादामुळेच हे सगळं शक्य झालंय. आणि त्याहून जास्त म्हणजे तुझी जिद्द आणि तुझी मेहनत. मी तर म्हणतो ज्या अरब कंट्रीमध्ये मी बिझनेस करतोय ना त्याच अरब कंट्रीमध्ये तू सुद्धा पारू टिफिन सर्व्हिस सुरू करून टाक. नाही म्हणजे परदेशात सुद्धा अस्सल मराठमोळी चव. वय प्रीतमच्या अशा वागण्याबद्दल पारूला सांगावं का? नाही नको. ती आधीच कसल्या तरी विचारात आहे. मोहन सर, तुम्ही आलाच आहात तर तुमच्यासाठी मस्त काहीतरी खायला बनवते. हो हो माझा कॉल आहे. मी आहे बाहेर. तू ये. वय मोहन सरांना प्रीतम सरांबद्दल काही समजायला नको. पण आदित्य सर येईपर्यंत मला थांबून नाही चालणार. मला प्रीतम सरांना काही करून यातनं बाहेर काढायलाच पाहिजे. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे मला लवकरात लवकर शोधायलाच पाहिजे. आला रे आला, आपला प्लेयर आला. वेलकम ब्रो, वेलकम. तू आणलेस का? पैसे आणले? हे काय कालचे 2.5 लाख आहेत ना. वा, आता ह्याचे 50 लाख कसे होतात ते बघ. अरे तुझं नशीब लई जोरावर आहे. होणार आज. हे पण होईल ना नक्की? म्हणजे आपल्याला पैसे मिळतील ना? अरे मग काय, मला फुल कॉन्फिडन्स आहे. तू फक्त खेळ. कॅप्टन, ऐक ना, मी काय म्हणतो, आधी ना आपण थोडे थोडे पैसे लावू. हा म्हणजे 50,000पासून सुरुवात करू आणि मग पुढे जाऊ. जशी तुझी मर्जी रे. बस. हो. हॅलो प्रीतम. हा माझा मित्र प्रीतम. बस ना, बस बस.